आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरात रस्त्यामध्ये अडवणूक करून मारहाण व जबरदस्तीने लूटमार करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून रिक्षा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 1,20,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून बेकायदेशीर कृत्यांना तात्काळ प्रतिबंध करण्यासाठी व कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काळेपडळ परिसरातील सासवड रोड रेल्वे स्टेशन व परिसरात रात्रीच्या वेळी कामावरून घरी येणाऱ्या कामगार वर्गाला अडवून मारहाण व लूटमार करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याच प्रकारात एक प्रकरण समोर आले. फिर्यादी व साक्षीदार हे रात्री कामावरून घरी परतत असताना काही अज्ञात इसमांनी त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच खिशातील पैसे, मोबाईल, हँडसेट यांसारख्या मौल्यवान वस्तू जबरदस्तीने काढून नेल्या. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 206/2025 भारतीय दंड संहिता कलम 309/118-2-352 अंतर्गत अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, पोलीस हवालदार संजय बागल, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाही गुणे, शाहिद शेख, सद्दाम तांबोळी व अतुल पंढरकर यांनी संयुक्तरित्या पथक तयार करून तपासाला गती दिली. अत्यंत चिकाटीने माहिती गोळा करताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर जवळील मोकळ्या मैदानातील झुडपांमध्ये लपून बसल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी 3 जून 2025 रोजी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व काळेपडळ पोलीस ठाण्यात आणले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ओप्पो कंपनीचा मोबाईल, हँडसेट, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा असा एकूण 1,20,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, पोलीस अंमलदार संजय बागल, प्रवीण काळभोर, प्रतीक लाही गुणे, शाहिद शेख, दाऊद सय्यद, सद्दाम तांबोळी व अतुल पंढरकर या पथकाने केली आहे.